छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं मतदान जे आहे ते 13 मे रोजी पार पडणार आहे। त्यासाठी जर बघितलं तर संपूर्ण उमेदवार जे आहे ते आता रिंगणात उतरलेले आहेत। त्याच पद्धतीने अपक्ष उमेदवार जे आहे ते देखील आता रिंगणामध्ये उतरलेले पाहायला मिळत आहे। काय सांगाल, अगदी 5 दिवस जे आहे ते मतदान प्रक्रिया बाकी आहे, काय सांगा? आम्ही प्रत्येक मतदाराला भेटत आहोत व्यक्तिशः। काल आम्ही कन्नडला जाऊन आलो, पिशोरला जाऊन आलो, परवा आम्ही खुलताबादला जाऊन आलो, औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये आम्ही पुष्कळ मतदारांना भेटलो आहे। तर प्रत्येक मतदाराला भेटण्याचा आपला उद्देश आहे आणि प्रत्येकाला भेटणं शक्य होणार नाही, पण जास्तीत जास्त मतदारांना आपण भेटू। लोक सध्याचे जे खासदार आहेत, लोकसभा सदस्य, त्यांच्यावर भयंकर नाराज आहेत। यापूर्वी 20 वर्ष जे खासदार होते त्यांच्यावरही लोक नाराज आहे। सध्याचे जे खासदार आहेत ते ग्रामीण भागात कधी गेले नाहीत, त्यांनी फक्त शहरी भागामध्ये काही वस्त्यामध्ये काम केलं। खासदार हा त्या मतदारसंघाचा प्रतिनिधी असतो आणि त्यांनी प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीमध्ये काय समस्या आहेत किंवा नवीन कुठले प्रकल्प आले पाहिजे याविषयी विचार केला पाहिजे। पण सध्या हे सध्या राजकीय लोक जे सध्याचे आहेत ते फक्त एकमेकांवर टीका करत आहेत आणि त्यांचा वेळ थोडा भांडणामध्ये, टीका करण्यामध्ये असे ते भांडतात की अरे आपल्याला वाटतं आपण कुठे आलो, कुठली लोकशाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये काय चाललं गेल्या 3 वर्षापासून। ते अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर आमच्यासारखे शांत स्वभावाचे, चांगले कार्य करणारे, विधायक कार्य करणारे उमेदवार जनतेने निवडून दिले पाहिजे। नक्की जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये बेरोजगारी आणि पाणी प्रश्न दोन्ही आता ऐरणीवरती आलेले, त्यासाठी काय उपाययोजना असू शकतात? पाणी योजनेसाठी समांतर जलवाहिनी योजना जी आहे ती ताबडतोब कार्यान्वित व्हायला पाहिजे। गेल्या 10 वर्षापासून वादविवादामध्ये ती योजना पडलेली आहे। नेते एकमेकांवर आरोप करतात आणि त्या आरोपामुळे ती योजना होत नाही आणि पश्चिमेकडे ज्या नद्या वाहतात त्या नद्या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांना जोडल्या। पश्चिमेचं पाणी पूर्वेच्या नदीला, जाणाऱ्या नद्यांना जोडल्या। तर हा नदीजोड प्रकल्प आहे, तो लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे, तरच मराठवाड्याचा आणि संभाजीनगर जिल्ह्याचा पाण्याचा जो तुटवडा आहे तो तुटवडा कमी होऊ शकेल। संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर उन्हाचं तापमान जे आहे ते 42 पार जात आहे। त्यामध्ये तुम्ही आता कूलर घेऊन जे रिंगणामध्ये उतरले आहे, त्यामुळे कुठेतरी वातावरण जे आहे, विरोधकांचं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होतो। परमेश्वराने आम्हाला फार छान निशाणी दिलेली आहे की वातावरण एकदम गरम आहे, हॉट। लोकांचे डोके गरम झाले आहेत, शरीर गरम झालं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांचं मन शांत करण्यासाठी, शरीर शांत करण्यासाठी, कुणी आजारी पडू नये म्हणून आपण हे कूलर निशाणी आपल्याला देवाने दिलेली आहे आणि सर्व ठिकाणी लोक कूलर काल आम्ही कन्नडला गेलो, लहान मुलंसुद्धा आम्ही जाण्यापूर्वीच कूलर ओरडत होते। तर सर्वांना कूलर चिन्हाची फार एक आवड निर्माण झालेली आहे आणि ते सर्वजण कूलरलाच मतदान करतील अशी आम्हाला खात्री आहे। राजकारण तापलेलं आहे, त्यामध्ये कूलर इफेक्ट पाडू शकतं? नक्कीच पाडू शकतं। कूलरचं इफेक्टच कूल करणं आहे आणि ते कूल नक्कीच करणार, विरोधकांना थंड करणार एकदम। तसेच आपल्यासोबत काही कार्यकर्ते देखील आहेत, काय सांगणार ताई? तुम्ही प्रचारामध्ये उतरले आहेत, सध्या वातावरण देखील तापलेलं आहे, काय सांगा? आत्ताचं जे वातावरण आहे त्या वातावरणाचं जर आपण निरीक्षण केलं तर आमचे जे नवीन उमेदवार आहेत, जे अपक्ष आघाडीवर आहे, श्री जे जाधव, ह्यांना जर तुम्ही प्रचंड मताने निवडून दिलं तर आजच्या ज्या तरुणांच्या ज्या समस्या आहेत आणि जे प्रॉब्लेम्स म्हणजे स्त्रियांचे म्हणा, मुलींचे म्हणा, तर ह्या समस्यांना आपण संसदेमध्ये मांडणारा आपला एकमेव उमेदवार जर आपण निवडून दिला तर दिल्लीमध्ये बसून हे आपल्या सगळ्या समस्यांचे निराकरण करू शकतात। तुम्ही मागील अनेक दिवसापासून रिंगणामध्ये प्रचार करत आहे, नेमकी काय म्हणून तुम्ही प्रचार करत असाल? म्हणजे माझं म्हणणं आहे की आत्ताचे जे काही आपले मंत्री आहेत किंवा जे उमेदवार उभे आहेत त्यापेक्षा आमचा हा उमेदवार जो आहे तो सुशिक्षित आहे, त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे, त्यांना प्रत्येक तळागाळात त्यांनी स्वतःहून काम केलेलं आहे, खेडोपाडी स्वतः उन्हातानात ते फिरून त्यांनी सर्वांना रोजगार दिलेले आहेत, लघु उद्योग सुरू केलेले आहेत। तर अशा उमेदवाराला जर आपण दुनियेसमोर ठेवलं तर नक्कीच त्याचा फायदा सगळ्यांना होईल आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना निवडून देणं हे आपली मुख्य जबाबदारी आहे। काय सांगाल? छत्रपती संभाजीनगरमधून उच्च शिक्षित जे उमेदवार आहेत आजच्या या घडीला जर पाहिलं तर जे जाधव साहेब आहेत ते उच्च शिक्षित या मतदारसंघात कोणी नाही। त्यांचा दांडगा प्रशासनाचा अनुभव आहे
आणि विशेष म्हणजे त्यांच्या शाळा कॉलेज आहेत, त्या शाळा कॉलेजमध्ये गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून ते देत आहेत. आणि जर असा उमेदवार संभाजीनगरमधून जर निवडून आला तर या संभाजीनगरमधले तरुणांचं, शेतकऱ्यांचं, गरिबांचं निश्चितच भविष्य उज्ज्वल होईल, यात मला काही शंका वाटत नाही. इतर उमेदवारापेक्षा तुमचा उमेदवार काय बदल करू शकतो? आमचा उमेदवार नक्कीच बदल करू शकतो, कारण का तर शिक्षण महर्षी म्हणून त्यांची ख्याती फार महत्त्वपूर्ण आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आणि मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा त्यांनी शिक्षणाचं फार महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. स्त्री शिक्षण आजही अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सरांनी ग्रामीण भागामध्ये जो पाणी प्रश्न आहे त्या पाणी प्रश्नावर सुद्धा त्यांनी आवाज उठवलेला आहे. स्त्रियांसाठी रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. नक्कीच सरांचं जे कार्य आहे ते कार्य जर आपण लक्षात घेतलं तर असा उमेदवार निवडून येणं फार गरजेचं आहे. आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की आमचे सर नक्की निवडून येणार. मतदार पक्ष सोडून अपक्षाला मतदान करतील? हो, निश्चितच करतील. बोला. हॅलो, हां, निश्चितच करील. कारण इतका विद्वान आणि सुसंस्कृत आणि विद्या उभिषित असलेला उमेदवार आतापर्यंत कधी आम्ही पाहिलेला नाही. आतापर्यंत जे उमेदवार आहे ते सर्व असे काय 4थी पास 10वी पास, यांना कुठलंही ज्ञान नाही. हा जो उमेदवार यांचं कार्य जर बघितलं तर सोशल कार्यसुद्धा फार मोठं आहे, पुन्हा शैक्षणिक कार्यसुद्धा आहे. आम्ही त्यांना बऱ्याच वर्षापासून 50 वर्षापासून ओळखतो, पण ही त्यांना संधी मिळून आलेली उभी राहिलेली आहे. तर लोकांनी त्यांनी निश्चित संधी द्यावी आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी.